कृष्णारी आमचे जनार्दन महाराज वराड, ज्यांच्याकडे आम्ही ज्ञानेश्वरी शिकलो. वास्तविक पाहता महाराज आम्हाला कोणतं शाळेचं शिक्षण नाही, तुम्हाला तर माहीत आहे. आणि तुम्ही आम्हाला हे संस्कार दिले. आज महाराज आपल्या शेतामध्ये आलेले आहेत. आणि वास्तविक पाहता मला जायचं होतं महाराजाला भेटायला, कारण महाराजाचे चुलते मला वाटतं वारले. अजून 1 महिना पण नाही झाला, नाही महाराज. नाही. आणि त्यांच्या गंगा पूजनाच्या वेळेला, गंगा पूजनाचा कार्यक्रम, दशकरेच्या विधीला त्यांनी एक संकल्प केला. मला फार आनंद वाटला. महाराज आपण काय संकल्प केला? मला वाटतं चहा सोडण्याचा, नाही का? चहा सोडण्याचा. आणि महाराजांनी पूर्णपणे चहा सोडला. मला बी सुद्धा कल्पना नव्हती महाराजांनी चहा सोडला. पण महाराजाला गाडी चालवता येत नसल्यामुळं आम्ही आपल्या पूर्ण परिसरामध्ये, आमच्या या पंचकृषीमध्ये, आमच्या ग्रुपमध्ये आम्ही कीर्तन भजनाच्या माध्यमातून फिरतो. पण महाराजाला चहा वेळोवेळी हवा होता. महाराज चहा सोडल्यापासून तुमच्या जीवनातले काही अनुभव सांगा आम्हाला. तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं? आता तुमच्या तब्येतीला वगैरे, जेवणाला कसं वाटतं? माझ्या जीवनामध्ये जे मी चहा पित होतो, चहापासून खूप माझ्या जीवनामध्ये त्रास होता. शरीराला, हृदयामध्ये जळजळ करणं, भूक न लागणं, अपचन क्रिया, अपचन होणं, झोप न येणं, असे खूप होते. पण मी माझ्या अंकलसाठी, माझ्या चुलत्यासाठी एक संकल्प केला चहा सोडायचा म्हणून. पण त्याच्यामधून मला वाटते माझ्या जीवनामध्ये कुठतरी काहीतरी फायदा होईल, असा एक माझ्या जीवनामध्ये आनंद मिळत आहे. कारण चहा एक मला जीवाला एक विषारी वस्तू. मी इतक्या दिवस जर याच्या अगोदर कधीतरी संकल्प केला असता, सोडला असता, आज कुठेतरी माझं वजन 4-2 किलो शिल्लक असतं. तुम्हाला असं वाटतं की मला उशिरा कळालं चहा सोडावी? चहा सोडावं हे मला आता उशिरा कळालं. धन्यवाद. मी आता चहा पिणारच नाही, पण माझ्या संगतीतले जेवढे मित्रमंडळ आहेत त्यांना हा संदेश दे, सज्जन हो, तुम्हाला 4 दिवस जर जीवन जास्त सुखानं जगायचं असेल तर चहा अजिबात पिऊ नका. कारण पिशे आणि भुलवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि भुलवी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं व्यसन हे शिनवीत असतं. जसं पिस माणूस चांगल्या माणसाला भुलवितं, तसं चांगल्या माणसाला हे व्यसन भरून टाकतं. हा त्याचा सिद्धांत. म्हणून हे चहा एक आपले जीवन जगण्याची वस्तू नाही. चहा एक काय तर चहा एक मारक वस्तू आहे. सज्जन हो, चांगल्या सुशिक्षित लोकांनी पण सुद्धा चहा पिऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. मला वाटतं तुम्ही कीर्तनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत सांगता येत नसेल की चहा पिऊ नका, कारण आपण स्वतः पितो आणि लोकांना सांगता येतं का? पण तुम्ही एक मला वही सांगली महाराज, तुमच्या पाठ एक नाही मला माहित नाही, पण ती माझ्या अमुक झाली की जो रसनिंद्रिया अंकिला निद्रेशी जो विकेला नाही म्हणे त्याला अधिकारी. आता चहा एक हे जिबीच रसनिंद्रियाचाच विषय आहे ना. आणि पुन्हा तुम्ही दुसरी एक वही सांगितली होती की व्यसनाचे अंगी लेणे मिरवी. की व्यसन हे काही लोक फॅशन म्हणून करतात की आईस मध्ये कप धरायचा, आईस मध्ये ब्रिस्टॉल धरायची, तंबाखू चांगल्या प्रकारे चोळायची. आणि आपण बंडा तात्या कराडकरचे शिष्य, तात्या व्यसनमुक्तीवर तात्याचं खूप मोठं प्रबोधन आहे. आणि मला तर तुम्हाला माहित आहे आयुष्यात माझ्या कोणतंच व्यसन नाहीये. आणि तुम्ही माझे गुरु, आणि तुम्ही चहा मागत होते किंवा तुम्हाला चहा करावा लागत होता, कुठे पेत होते, मला सुद्धा लाजिरवाणं वाटत होतं. पण महाराज तुम्ही चहा सोडला की तुमच्या तर प्रकृतीला फार चांगलं आहे. पण आपण ज्या ज्या ठिकाणी प्रबोधन करतो, कीर्तनाच्या, रामकथेच्या, प्रवचनाच्या माध्यमातून, समाज जागृतीच्या माध्यमातून, आपण चहा सोडल्यामुळं मला वाटतं आपलं बरंचसं प्रभुत्व आपल्या तालुक्यावर, जिल्ह्यावर पडेल, नाही का? असो महाराज, तुम्ही वेळेत वेळ दिली आणि आमच्या मुलाला भेटण्याकरता आले, याबद्दल महाराज आपल्याला सुद्धा धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय हरी.